हॅलो गाईज, आरती दिरोटे ब्लॉग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मी करत आहे दिवाळीसाठी वाती करण्यासाठी सगळ्यात प्रथम मी कॉटन घेतला। कॉटनला हाताने ओळत गेली आणि नंतर वाती केल्या। विकतच्या वाती आणत नसतो, आम्ही घरीच वाती करतो। घरी कॉटन असल्यामुळे तर वाती केल्या। मी खूप साऱ्या वाती केल्या। रात्रीला काम पडते, दिवाळीचा दिवस आहे आज। दिवाळीच्या दिवशी खूप सारे दिवे लावावे लागते। वाती केलं। वाती झाल्यानंतर मी हार केले, हार वगैरे लावले, झुंबर वगैरे लावले। तोरण लावावं लागतात दिवाळीला। दरवर्षी आम्ही दिवाळीला तोरण करतो। हॉलच्या दरवाजाला आणि किचनच्या दरवाजाला लावतो। माझा हार करून झालेला आहे। मी दिवे वगैरे लावले, सगळं केलं। हार झालेला होता माझा, लक्ष्मीसाठी हार केला। नंतर 4 वाजलेले होते, रांगोळी वगैरे काढायची होती। झाडझूड केली सगळ्यात पहिले आणि रांगोळी काढली। पहिले सर्कल काढला। सर्कलमध्ये मी ते पिंक कलर टाकला, नंतर ऑरेंज टाकला, नंतर येलो टाकला। चाळणीनेच टाकली कारण वेळ काही होतं नाही जास्त। आणि नंतर त्यामध्ये हॅपी दिवाळी लिहिलं, त्याला डेकोरेट केलं। नंतर डॉट 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 टाकलं सगळ्या सर्कलमध्ये आणि नंतर त्याला पॉईंट केलं। पॉईंट केल्यानंतर त्यामध्ये कलर टाकले। पॉईंट केल्यानंतर त्यामध्ये कलर टाकले। पर्पल कलर टाकला, ऑरेंज टाकला, रेड टाकला, पिंक टाकला, येल्लो टाकला, ग्रीन टाकला, असे कलर टाकले 4-5 आणि त्याला रांगोळीला कंप्लीट केलं। बस तेवढीच काढली रांगोळी, जास्त काढली नाही कारण टाईम होत चाललेला होता। नंतर मी तयारीला लागली, तयारी केली। नंतर 6 वाजले, देवापाशी तयारी करायची होती तर तयारी केली। लक्ष्मीची मूर्ती आणलेली होती बाबाने। लक्ष्मीसाठी आईने चुंदरी आणायला गेली होती, चुंदरी आणली आणि लक्ष्मीची पूजा केली, सगळं केलं। दिवे पेटवले आणि हा माझा भाऊ आहे, लक्ष्मीपूजन करत आहे। लक्ष्मीपूजन करत आहे देवापाशी। हे माझी बहीण आहे, हे पण लक्ष्मीपूजन करत आहे। हे माझी आई आहे, हे पण लक्ष्मीपूजन करत आहे। माझे बाबा आले, बाबा पण लक्ष्मीपूजन करत आहे। आजी काही लवकर येत नाही, आजीला लवकर आवाज दिला। आजीला आवाज कमी येते, त्यामुळे आजी काही लवकर उठत नाही। माझे बाबासुद्धा लक्ष्मीपूजन करत आहे। मी पण लक्ष्मीपूजन केलं, पण मी व्हिडिओ बनवला त्यामुळे काही मोबाईलचं व्हिडिओ बनवलेला नाही, त्यामुळे मी काही लक्ष्मीपूजन करताना दाखवलेलं नाही। हे आजी आहे, आजीसुद्धा लक्ष्मीपूजन करत आहे। आजीला सामान द्यावं लागतं कारण आजीला कमी दिसते। त्यामुळे तुम्हाला कसा वाटला ब्लॉग, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तुमचं कसं लक्ष्मीपूजन झालं सांगा। हॅपी दिवाळी।